नमस्कार, मी पूजाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. घरात अचानक पाहुणे आले असतील आणि घरात भाजीला काही नसेल, तर तुम्ही ही झणझणीत आणि चमचमीत पोंगळीची आमटी करू शकता. ही भाजी नॉनव्हेजपेक्षाही भारी लागते. ज्यांच्यासाठी ही रेसिपी नवीन आहे, त्यांनीही आवर्जून पाहावी. या भाजीसाठी लागणारे साहित्य: 2 मीडियम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो, किसलेलं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर. सर्वात आधी आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. कांदा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा. कांदा इथे भाजून झालेला आहे. त्यामध्येच मी खोबरं भाजून घेते. याच्यामध्येच आलं, लसूण आणि कोथिंबीर ही भाजून घेऊ. पोंगळीच्या आमटीसाठी लागणारा मसाला इथे व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. याला आपण थंड होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत पोंगळीची तयारी करू. प्लेटीला तेल लावून घ्यायचं. याच्यामुळे पीठ प्लेटीला चिटकणार नाही. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये चवीनुसार मीठ. तुम्हाला भाजी किती पाहिजे त्यानुसार तुम्ही बेसन पीठचं प्रमाण कमी अधिक करू शकता. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं. पीठ छान मळलेलं आहे आणि एक घट्टसर गोळा तयार झालेला आहे. मसाला थंड झाल्यानंतर त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं. मसाला बारीक वाटून झालेला आहे. गॅस ऑन करून घ्यायचा आणि या वाटणामधून 2-3 चमचे वाटण पोंगळीसाठी बाजूला काढून घ्यायचं. इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटो मऊसर परतवून घ्यायचं. टोमॅटो परतवून झाल्यानंतर त्यामध्ये उरलेलं वाटण टाकून घ्यायचं. या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. मसाला होईपर्यंत आपण पोंगळं तयार करू. इथे मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे, कारण पोळी लाटताना ते चिटकू नये आणि ती व्यवस्थित लाटली जाव. पोळी पातळ आणि मोठी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने मी इथे पातळ आणि मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे.
त्यानंतर आपण साईडला काढून ठेवलेलं वाटण या पोळीवर सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं. वाटण व्यवस्थित लावून झाल्यानंतर त्यावर किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं. त्यानंतर काळे तीळ टाकून घेऊ. याला चाकूने सरळ असं कट करून घेऊ. लांब लांब आकाराच्या वड्या तयार झालेल्या आहेत. त्याला आपण गोल असं गुंडाळून घेऊ. म्हणूनच याला नाव दिले पोंगळी. याची ना एक छान अशी पोंगळी तयार होते. यातील सारणामुळे याला छान अशी टेस्ट येते. मस्त अशी पोंगळी तयार झालेली आहे. सेम पद्धतीने उरलेल्या पोंगळ्याही करून घेऊ. इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. मसाला छान परतून झालेला आहे आणि त्याला तेलही सुटलेलं आहे. यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. मीठ चवीनुसार, हळद पाव चमचा, धना पावडर अर्धा चमचा, गरम मसाला 1.5 चमचा, काळं तिखट चवीनुसार, मसाले पुन्हा एकदा परतून घेते कारण या मसाल्यामधला कच्चेपणा दूर व्हावा. इथे आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. मसाले परतून झाले की त्यामध्ये कोमट करायला ठेवलेलं पाणी टाकून घ्यायचं. जेवढा आपल्याला रस्सा करायचा आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. ही आमटी आता जरी दिसायला पातळ दिसत असेल तरी यामध्ये पोंगळ्या सोडल्यानंतर ही घट्टसर बनते आणि पोंगळ्या शिजायलाही पाणी लागतं. भाजीला उकळी येऊपर्यंत इथे मी जिरा राईस लावून घेते. या पोंगळ्या या आमटीमध्ये टाकून घेऊयात. लक्षात ठेवा या आमटीला उकळी आल्यानंतरच या पोंगळ्या टाकून घ्यायच्या आहेत. सर्व पोंगळ्या टाकून झालेल्या आहेत. त्यानंतर कमी गॅसवर याला शिजवून घ्यायचं. काही वेळातच सर्व पोंगळ्या तरंगलेल्या दिसतील. पोंगळ्या तरंगल्या की समजायचं भाजी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता भाजी इथं शिजलेली आहे आणि पोंगळ्याही व्यवस्थित शिजल्या आहेत. इथे आपली झणझणीत चमचमीत तर्रीदार अशी पोंगळीची आमटी तयार आहे. ही भाजी जर तुम्ही एकदा खाल्ली तर नॉनव्हेजलाही विसरून जाणार. अशा पद्धतीने आपली पोंगळीची आमटी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.